मारून मोठे मोठे केळी सुद्धा केमिकल टाकून पिकवा लागलेले. मग हे आम्ही सगळं का वापरायला लागलोय आणि ते आपण खाताव ना होते सगळं. मी काय तुम्ही काय सर्वजण खाताव, काय मिळतच नाही तर करणार. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचे करते करविते ह्या आजाराला निमंत्रण देणारे आपण सर्वजण आहोत असं मला वाटायला. प्रोजेक्ट आमचा मातीचा सुद्धा प्रोजेक्ट असावा. हा विषय इथं नाही, पण मला सर तिथून सुरुवात होती. आमचा जर खाद्य, आमचा आहार हा जर चांगला सात्विक आहार असेल तर भविष्यातले आजार नक्की मी सांगतो की आपल्यावरती कमी होतात. आपण सात्विक आहार घेत नाही, नको ती जनावरांना खायचं, जंगली प्राण्यानं खायचं, यायचं, ते सगळ्या गोष्टी जे आपल्याला आवडत ते खातो आणि त्याच्यामुळे आपले आजार आपल्या अंगावर घेतो, आपल्या परिवाराला अडचणीत आणतो. आणि मग परिवार अडचणीत आला की गाव अडचणी. सगळे एकावर एक तज्ज्ञांचं मार्गदर्शन केलं पाहिजे. कोणते आहार कोणत्या वेळेला घ्यावेत हे पण त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट आहे तो आपला निदानचा प्रोजेक्ट आहे. हा काय लगे उपचार करायचा नाही, पण आजार होऊ नये यासाठी सुद्धा ह्यांचे आपल्या सर्वांचं तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन आपण काम करावं. परत एकदा या परिसरातील साहेब आमच्यारिकांनी जरा विशेष जर मॅडमला जर आग्रह करा की गपचिप कानात आग्रह करा. त्यांना माहिती आहे दक्षिण तालुक्याची अवस्था, त्यांना सुद्धा कौशल्यानं मागून घेता आलं. तेवढं जरा तुम्ही करा, म्हणजे आमच्या सर्वच एकावरती कामाचा जो लोड आहे तो लोड पडणार नाही. आणि आमच्या तालुक्यातल्या ज्या महत्वाच्या ठिकाणी काही मशीन्स लागत असतील, साधन सामुग्री असं जिल्हा परिषदकडनं घ्याच घ्या, पण काही असं CSR कंपनीकडनं सुद्धा आपण घेऊ. पण आवश्यक काय काय आहे ते जरा मला असं वाटतं की मॅडम तुम्ही द्या, ज्याच्यामुळे लोकांना तात्काळ त्याची सेवा मिळत आणि बाहेर शक्यतो जाता येणार नाही. आज आमची अवस्था अशी झाली आहे, कुठल्या तर आपल्या फक्त मला कळायला पाहिजे की अमुक अमुक साधन सामुग्रीची गरज आहे, आपण जाऊ, काही अडचण आहे. आणि काही लोक द्यायला तयार आहेत, फक्त एवढं तर की तुम्ही मागितलं पाहिजे, कारण आम्ही तेवढी विश्वासार्हता कमवली नाही त्यांची. बरोबर ना? मनापासून असते ती, हो, त्यांना माहिती आहे. हा, मला असं वाटतं की आपण ते मागून घेऊ आणि उपचार इथे घेऊ. कारण आज आमच्या सामान्य म्हणजे कुटुंबाला शहरातले उपचार, शेती सुद्धा विकली, माणसं तर गेलीच गेली, पण शेती सुद्धा गेलेले काही लोकांचे. इतके खर्च होत आहेत आणि हे खर्च आमच्या दक्षिण तालुक्यातील लोकांना न परवडणार आहे. आणि म्हणून तुम्हाला दोघांनाही माझी जास्त आग्रह करून जिल्हा परिषदकडनं मॅडम पावतात बरं का, तसं काय अडचण कधी नाही म्हणत, त्यांच्याकडे सगळ्याकडनं घेऊ, पण ह्या लोकांची आपण सेवा करून देऊ. आता शेळकंदे साहेबांनी तुमच्याविषयी बातमी बी ऐकलीच असेल, माझ्या अगोदर ऐकलेली असते, म्हणून तर खुशीनं आले ते सगळ्या. नाहीतर इथं येतानाच बहिष्कार टाकला असता ते. मानधनात काहीतरी वाढ केली म्हटल्यावर जरा सकाळ सकाळी चहा पिऊन बघताय तरी वाढ झालेली दिसली, म्हणून तर त्या इथं खुशीनं आले. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा शासकीय सेवेमध्ये लाभ म्हणजे समाविष्ट करून घेतलेला आहे. मला असं वाटतं की वरचे चांगले होणार आहे, सगळ्याच चांगलं होणार. पण आमचं काय झालं, खूप दिवसाचा बॅकलॉग आहे, एवढा मोठा बॅकलॉग आहे की सगळं होई नाही सगळं एकदम. पण मी नक्की सांगतो की तुमच्यावर कुणावरही, कर्मचारी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, कुणी असेल, महिला वर्ग कुठले असतील, कुणावरही अन्याय होणार नाही. पण आपल्या अपेक्षाही वाढायला लागलेत, खर्चही वाढायला लागलेत, त्याच्यामुळे अपेक्षा वाढायला लागलेत. त्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही, पण टप्प्याटप्प्याने मी दाव्यानं सांग या सगळ्या गोष्टीचा न्याय तुम्हाला हे सरकार देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा चांगली सेवा करा, जेणेकरून त्यांना सेवा केली की तुम्हालाही मिळावा असं मी विनंती करतो. आज दक्षिण तालुक्याच्या वतीनं आपण आमच्या भागात येऊ. धन्यवाद बापू. ग्रामस्थांच्या मनाला अगदी रुचेल असं मार्गदर्शन बापूंनी केलेलं आहे, त्यामुळं प्रतिसादही आमच्या दवाखान्यासाठी होता. तर अशी आणि तसेच सहकार्य आमच्या या सरकारी हॉस्पिटल आपल्या सर्व ग्रामस्थांचे असावं असे मी अपेक्षा व्यक्त करतो. निदान प्रोजेक्ट स्तनाचा कर्करोग या माध्यमातून